असं महत्व आहे की आज श्रावण सोमवार आहे आणि तिसरा सोमवार आहे। त्यामुळे वैद्यनाथच असं आहे की परल्याम वैद्यनाथांच्या श्लोकाप्रमाणे या ज्योतिर्लिंगाचा 5वा नंबर होतो। शके 1706 मध्ये अहिल्याबाई होळकरनं या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय। आता जवळजवळ 260 वर्ष होता जीर्णोद्धार करून। असं बंदुकापासून अस्तित्वात असलेलं मंदिर आहे। इथे काय ते मातंग नावाचा राक्षस होता, तो आतोनात प्रजेला त्रास देत होता। तो वैद्यनाथ नावाचा भक्त होता। त्या भक्तानं या ठिकाणी बसून, हा पूर्ण मेरू पर्वत आहे, या मेरू पर्वतावर या ठिकाणी बसून शंकराची आराधना केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं। प्रसन्न करून घेतल्यानंतर त्याला विचारलं की हे भक्ता, तुला काय पाहिजे ते मागून घे। तर तो म्हणला, हे देवा, माझ्यासारख्या भक्तांना हा मातंग नावाचा राक्षस त्रास देतो, याला नष्ट करा। भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे राक्षसाला नष्ट केला आणि परत शंकर त्याच्या पाशी आले। अरे तू दुसऱ्यासाठी मागून घेतलं, वैयक्तिक तुला जे काय मागून घ्यायचं असेल तर, पण पूर्वीचे लोक हवे असे लोक नव्हते, त्यामुळे तो परत शंकर म्हणला, अरे माग, मी देण्यासाठी आलो, तू मागायला तयार नाहीस। तर तो असतो म्हणला की देवा, तुम्ही केवळ माझ्या नावाने इथं अमर राहा, शब्द दिला पाठीमाग घेता येईन। त्यामुळे वैद्यनाथ नावानं कायम राहिले। त्यावेळेसपासून गावाचं नाव परळी, देवाचं नाव वैद्यनाथ, त्याचपासून परल्याम वैद्यनाथ झालं। एक विशेष आहे की या ठिकाणी वैद्यनाथ म्हणजे डॉक्टरांचे डॉक्टर आहे, त्यामुळे स्पर्श दर्शन आहे, स्पर्श पूजा आहे। कोणी आला तरी अभिषेक स्वतः गाभाऱ्यात बसून करतो। भक्त देखील आला तरी तो स्पर्श दर्शन करतो। त्यामुळे दर्शन केल्याने, बिलपत्र वाहिल्याने, पंचामृत वाहिल्याने, रुद्राभिषेक केल्याने शरीरातली व्याधी निघून जाते। खास हे आरोग्य देवता आहे। ज्याप्रमाणे भारतवर्षामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये आद्यशंकराच्या श्लोकाप्रमाणे परळी वैद्यनाथ हे 5वं ज्योतिर्लिंग आहे आणि वैद्यांचा नाथ वैद्यनाथ असं संबोधलं जातं। 4 युगापासून या पर्वतावरती असंख्य अशा वनस्पती, जडीबुटी आहेत आणि दुर्मिळ वनस्पती आहेत, ज्या भारतामध्ये कुठे मिळत नाहीत। त्या घेण्यासाठी वैद्यलोक या ठिकाणी येत होते। 4 युगापासून ती वैद्यलोक जडीबुटीसाठी येत आहेत आणि वैद्यनाथाची म्हणजे महादेवाची आराधना करून जडीबुटी घेऊन जात आहेत। त्याच्यामुळे ह्या वैद्यांचा नाथ वैद्यनाथ असंही संबोधलं जातं। ज्यावेळेस समुद्रमंथन झालं, त्या समुद्रमंथनामध्ये जे काही 14 रत्न निघाले, त्यातील 2 रत्न म्हणजे एक विशेष रत्न होते। एक वैद्यांचे गुरु धन्वंतरी आणि दुसरं अमृत। तर विष्णू भगवंतांनी धन्वंतरींना सांगितले की अमृत कलश घेऊन वैद्यनाथाच्या लिंगामध्ये लपून बसा। कालांतरानं ज्यावेळेस दानव या ठिकाणी आले, त्यांना कळालं की अमृत कलश या ठिकाणी आहे। तर दानवांनी अमृत कलशासाठी शिवलिंगावर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना अग्निज्वाळेतून त्यांना भस्म व्हावं लागलं। आणि जे काही भक्त मनोमन इच्छा ठेवून शिवलिंगावरती स्पर्श करतात, दर्शन करतात, त्यांना या ठिकाणी अमृततुल्य असं हे जल प्राशन करायला मिळतं। तर त्यांच्या शरीरात असणाऱ्या त्या व्याधी ज्या आहेत त्या दूर होतात। असं हे आरोग्य विधाता वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भक्ताचं जी काही इच्छा असेल, त्या शरीरातील प्रत्येक व्याधी दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्या व्याधी पूर्ण होतात। हे आतापर्यंत आम्ही अनुभवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।